थांबा थांबा सांगते कसा बनवला तो केक. त्याच्या आधी ना सकाळ सकाळी ना गरम पाणी घेतलं प्यायला. आणि तुम्ही ना हे बघा बरं का, माझ्या मुलीने काय केलं आहे आता, ते पुढं कसे मांडून ठेवलेत कपडे. तर हे ना ती काय रोज करत नाही, संध्याकाळी तयार करून ठेवली आहे. कधी तर मनाला आलं तर करून ठेवते. मग नंतर ना आंघोळ वगैरे केली, सगळं काम आवरलं, तिला आणलं स्कूलमधून आणि त्याच्यानंतर केक बनवायला घेतला. इथं ना माझ्या ओव्हर ॲक्टिंगचे पैसे कट करा बरं का कारण मी तिथं काहीतरी वेगळंच काहीतरी करून ठेवलं आहे. त्याच्यानंतर ना ही अशी क्रीम काढून घ्यायची बरं का, बिस्किटमधली सगळी. आणि त्याच्यानंतर ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये जसं बसेल ना त्याच्यामध्ये तेवढं दूध टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं. जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं. नंतर ना इनो टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्या इनोवरती ना थोडंसं दूध टाकायचं, म्हणजे ते फुगतं पीठ. आणि नंतर ना त्या ह्याच्यामध्ये मी केकच्या टेनमध्ये मी काढून घेतलं आणि मी गॅसवरती ना आधीच कढई गरम करायला ठेवली होती आणि त्याच्यावरती ना झाकण ठेवलं आणि 20 मिनटं मी ते बारीक गॅसवरती शिजून दिलं. 20 मिनटानंतर माझी एक रिॲक्शन बघा इथं सॉरी बरं का, मी थोडीशी जास्तच ॲक्टिंग केली इथं. तर छान चिकट नव्हता